नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण आता 5 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि गावाकडे होळी सण असला, गणेशोत्सव असला की सगळं गाव भरलेलं असतं. आणि अशा या सणानिमित्त मग कसं गावामध्ये एखादा बकरा आणला जातो आणि मग तो बकरा कापला जातो आणि त्याचे वाटे घातले जातात. आता मार्केटमधून मटण आणण्यापेक्षा गावचं मटण एकदम फ्रेश आणि समोरच कापलेलं असतं, त्यामुळे ते स्वच्छ असतं आणि साफही असतं. तर आज वनगेवाडीमध्ये बकरा आणला गेला आहे. तर आज आपण पण एक वाटा सांगितलं आहे. तर आता बकरा कापण्याचं काम सुरू आहे. मी थोडं ऑफिसचं काम आवरत होतो, तर आता मी जात नाही आहे कारण आई मगाशी गेले. तर आता वाटा घेऊन आई येईलच थोड्या वेळामध्ये. गावाकडे असलं ना कसं होळी, खास करून होळी आणि गणपतीमध्ये असा बकऱ्याचा वाटा असतोच. आणि 500 किंवा 600 रुपयाला तो वाटा असतो. साधारण 600, 700 किंवा 800 ग्रामपर्यंत तो वाटा असतो आणि मजा येते. तर आज वडे वगैरे काय बनवत नाही आहे. सर्वच जेव्हा येऊ, म्हणजे आता अवनी मयुरी पण थोड्या दिवसात येतील. जेव्हा शिंपणं आपलं चालू होईल आणि घरी पालखी येईल, तेव्हा अवनी मयुरी आणि दोन्ही बहिणी पण येणार आहेत अजून तरी. आता पुढे बघूया. तर तेव्हा मग वडे चिकनचं वगैरे बेत करू. सध्या काही असं नाही आहे, फक्त भाकरी आणि मटण असा बेत असणार आहे. तर मजा येईल. समोर बघताय 5 वाजलेत तरीसुद्धा सूर्य किती प्रखरतेने अजूनपर्यंत आहे. खूप ऊन आहे गावाकडे, म्हणजे 11 ते 5:30पर्यंतचं जे ऊन आहे ते खूप भयंकर ऊन आहे. आणि आजूबाजूचा जर परिसर बघाल ना, आता सगळीकडे मोकळा पण झाला आहे. कवल तोडणी वगैरे झालेली आहे, त्यामुळे पूर्ण मोकळा परिसर दिसतो आहे. आपलं जे शेवग्याचं झाड आहे ते अजून तसंच्या तसंच बहरलेलं आहे. बरेचसे अजून शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या अजून झाडावरती आहेत. गावामध्ये पाहुण्याने बऱ्याच जणांनी या आपल्या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या. पाहुण्यांसाठी आपण अशाच पण दिल्यात. गावी थोड्याशा आपल्या विकल्या पण, कारण बऱ्याच शेंगा होत्या. तर काही जण मग विकत पण न्यायचे. काही कामगार आहेत घरावरचे, ते मग थोडेफार असे विकत पण न्यायचे. अशा शेवग्याच्या शेंगाचं बऱ्याच जणांना खाता आल्या. शेवग्याच्या शेंगा मुंबईपर्यंत पण पोचल्या, ताईला पोचल्या, बाजूवाल्यांना पोचल्या, मुलीच्या माहेरी पोचल्या, सगळ्या ठिकाणी पोचल्या. तर एखादं झाड असलं ना की त्याचं जे फळ असतं ते सगळ्या ठिकाणी पोचतं. त्यामुळे बऱ्याच वेळा सांगत असतो की झाडं लावा. झाडाचं महत्त्व कसं भरपूर आहे, त्यामुळं झाडं लावली की कसं त्याचा फायदा एक नाही भरपूर असतो. आणि वरती इकडे सुकवान बघा इथं कसं चाललं आहे. इकडे ही तुरी आहे. ही तुरी आपण लास्ट ट्रिपमध्ये जर बघितलं असेल तुम्ही, तर तुरीची आपण ज्या शेंगा होत्या त्या घरी आणल्या होत्या. इकडे रवा आहे. आता कसं काय नाही काय ते प्रसाद वगैरे रव्याचा बनवावं लागेल, त्यासाठी हा रवा आहे. इकडे ज्या काजूच्या बिया असतात, त्या काजूच्या बियाची जी टरफळ आहेत वरची, ती पण खास करून ठेवली जातात. त्याचा वापर केला जातो खास करून चुलीमध्ये. संध्याकाळी जेवण वगैरे झालं की झोपायच्या वेळेला खास करून या बियाच्या 3-4 टरफळं टाकली ना की त्याचा जो वास येतो, त्या वासाने जनावरं पळतात. तर त्यामुळे त्याचा खास वापर केला जातो उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये. तर ती पण जपून ठेवतात. आणि या बाजूला वाटतं आलं आईने थोडंसं सुकत घातलं आहे. तर असं खास करून टेरेसचा वापर आई चांगल्या प्रकारे करत असते. चला मंडळी, आई पण थोड्या वेळात येईलच. आई आली की मग रात्रीचा आजचा बेत खास असणार आहे. रात्रीच्या बेतामध्ये आज बकऱ्याचं मटण असणार आहे गावाकडचं, खास शिमग्याच्या सणानिमित्त. चला मंडळी, रात्रीचे 7:30 वाजलेत. तर आता मस्त बकऱ्याचं मटण बनवूया. ॲक्च्युली होळी सणामध्ये आहे ना, शक्यतो होळी किंवा गणपतीमध्ये गावाकडे असे जे बकऱ्याचं मटण असतं ना गावचं, ते खायची मजा जरा वेगळी असते. तर चला, आई आता मस्त चुलीवरती मटण बनवेल, तर चुलीकडे जाऊया. तर या बाजूला बघताय बकऱ्याचं मटण आहे. अर्धा किलोच्या वर आहे. अर्धा किलो आहे ना. 500 रुपये वाटा. गावाकडे अर्धा किलोच्या वर होईल, 600-700 ग्रॅम होईल. आणि हे कसं डायरेक्ट आपलं ओरिजिनल समोरासमोर ताजं कापलेलं हे बकऱ्याचं मटण. तर थोडीशी इकडे हड्डी बाजूला करते सांबारासाठी, गावचा शब्द सांबार. मटण छान प्रकारे ना असं धुवून घ्यायचं, मग कसं फोडणी देऊया. चूल मस्त पेटले.
मटण शिजायला कसा बऱ्यापैकी वेळ लागतो, त्यामुळं लवकर बनवून घेतलेलं बरं आहे. गावाकडे जेवण कसं 8:30 पावणे 9पर्यंत तरी होतं. आता 7:30 वाजलेत, टायमात होईल. बाकी सगळं जेवण लगभग झालं आहे. हां, कांदा चांगला लालसर करून घ्यायचा. वर्षातून आमच्या घरी शक्यतो 2 वेळाच मटण असतं, एकदा होळी आणि गणपती. बाकी चिकन मच्छी असते बऱ्यापैकी. हा गावाकडचा गोडा मसाला. गोडा मसाला आपण मच्छी, मटण, चिकन सगळ्यामध्ये वापरू शकतो. तिखट. अच्छा, मिरची पावडर. थोडीशी हळद. त्याच्यामध्ये मटण ॲड करून घेऊया. याची मिक्स करण्याची एक युनिक पद्धत. मसाल्याचं पाणी आईने मसाल्याचाच वाटला आहे, गोडा मसाला. त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं. कसं मटण शिजायला वेळ जातो, तर साधारण मटण आहे तेवढं तरी पाणी ठेवायचं. एक 15-20 मिनटं लागतील. बॉयलर चिकन काय 5-10 मिनटामध्ये होतं, त्याला एक 15-20 मिनटं लागतील शिजायला. गोडा मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळं मीठ आपण टाकतो आहे शेवटला. चला, एक 10-15 मिनटामध्ये, एक 15-20 मिनटामध्ये आपलं मटण तयार होईल. थोड्या वेळामध्ये मंडळी मटण तयार होईल. त्याच्यानंतर जेवून घेऊ. गावाकडे आता कसं आहे 7:30 वाजले ना, तरी पण अंधार थोडा उशिरा होतो, त्यामुळं दिवस मोठा आहे. त्यामुळं मग आमची आता मुलं वगैरे सर्व होती, तर खेळणं वगैरे चालू असायचं, त्यामुळं मग उशीर व्हायचा. तर आज तसंच झालं, फोडणी द्यायला उशीर झाली. वाटा पण संध्याकाळी 6-6:30 आला. तर चला, झालं मटण की मग जेवूया. होळीमध्ये सगळी धावपळ झाली. आता ह्या व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला कळमस्ते गावचा शिमगोत्सव आणि हा उमरे गावचा शिमगोत्सव आहे. तर ही व्हिडिओ अपलोड आता जस्ट झाले कळमस्ते गावची, आणि उमरे गावचा हा जो होतो 94% झाला आहे. तरी हा अपलोड होत आहेत कारवटले गावातून. आपला दुसरा मोबाईल आहे कारवटले गावात, तिकडून ह्या सगळ्या अपलोड होत आहेत व्हिडिओ. कारण गावात नेटवर्कची कमी आहे. गावाला एकतर नेटवर्क कमी आहे, आणि त्याच्यामध्ये आता होळीमध्ये सगळे चाळल्यामुळं नेटवर्कचे खूपच वांदे झालेत. म्हणजे माझी एक व्हिडिओ कशी 10-12 GB असते, तर ती रात्री अपलोड शक्यतो होते. म्हणजे 11-12ला आपण मोबाईल ठेवला तर सकाळी 5-6 वाजेपर्यंत अपलोड होते. पण आता गेले 2-3 दिवसापासून रात्री मोबाईल ठेवला ना 11-12 तर सकाळपर्यंत 50% वगैरेच होते. आणि मग नंतर काय प्रॉब्लेम होतो. नंतर एकदा का सकाळ झाली, दुपार झाली की नेटवर्क स्लो होऊन जातो. असे सगळे प्रॉब्लेम आहेत सध्या. कड मस्त आला आहे बघा, भारी एकदम. आणि लाकडं कशी जास्त लावली ती असतो कशी फास्ट ना, एकदम काय टेन्शन नाही. चला, मटण तयार झालं आहे. ताई भाकरी बनवते, भाकरीने मटण मस्त बेत करूया. ताईने येतील बहुतेक, ताई आणि मयुरी वगैरे येणारच आहेत पालखीला, तेव्हा मग वडे चिकनचं वगैरे बेत करू. तिघीजणी पण येणार आहेत म्हणतात आई. बघूया आता कधी येत आहेत त्या. टाकलाय
चला या बाजूला इकडे मस्त मटण तयार झालं आहे. आई आता भाकरी भाजते. भाकरी झाली की मस्त तांदळाची भाकरी आणि मटण असा आजचा बेत असणार आहे. या मंडळी जेवायला आहे. आज खास जेवण गावाकडच्या गावठी बकऱ्याचं मटण, तांदळाची भाकरी, भात आणि रस्सा आहे. तो रस्सा पण नंतर घेऊ. सोबत कांदा, निंबू नाही आपल्याकडे आज. निंबू आणायचं विसरलो आणि घराजवळ काही लागलं नाही आहे. चला जेवायला या. गावाकडे असलो की बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे चिकन मच्छी तर असतेच. तर होळी सणानिमित्त गावाला आलो आहे तर मटण खाऊया. मस्त झालं एकदम. चला मंडळी जेवण घेतो मस्त, नंतर भेटतो तुम्हाला. हे मस्त आलं आहे का? बऱ्याच दिवसानंतर नाही. गणपतीमध्ये खाल्लेलं, त्याच्यानंतर आता मध्ये एकदा वजरी आणली होती, काकीने बनवली होती. त्याच्यानंतर असं काही मोठा प्लॅन झाला नव्हता. असो चला मंडळी जेवण घेतो. मगाशी मंडळी मस्त असं जेवण झालं. आज बऱ्याच दिवसानंतर बकऱ्याचं मटण होतं आणि मग जेवल्यानंतर थोडं राऊंड मारायला गेलेलो. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि काळोख झाला आहे. तर मगाशी व्हिडिओ स्टॉप केलेली. तर ॲक्च्युली कसं आता शिमगा असल्यामुळं सर्वजण गावाकडे आलेत आणि मग अशा वेळेला सर्वजण आता जेवल्यानंतर एखादा राऊंड असतो, पालखी नाचवायची, अशा सगळ्या गोष्टी असतात. मग पायरीकडे पण गेलो, सानेवरती पण गेलो आणि आता घरी आलो आहे. तर आता सणासुदीला कसं एवढं बिबट्यांचं वगैरे काय प्रमाण आहे ते कमी होऊन जातं, कारण सगळीकडे रोषणाई असते आणि त्याच्यामुळं मग गडबड असते मुलांची. त्यामुळं मग सहसा अशा वेळेस बिबट्या किंवा कोणताही प्राणी गावामध्ये येत नाही. नाहीतर मग असं मध्येच जेव्हा येतो, आता काय एकदा का पालखी परत मंदिरात गेली, आता कसं शिंपणं झालं की शिंपणं म्हणजे प्रत्येक घरामध्ये पालखी जाते आणि देव आपल्या घरी येतात असं म्हटलं जातं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो, पण कोकणात दरवर्षी देव आपल्या घरी भेटीला येतात. त्याला शिंपणं बोलतात. तर शिंपणं संपलं की मग परत देव मंदिरात जातात, पालखी मंदिरात जाते. तर त्याच्यानंतर परत जे काय चाकरमानी कोकणवासी जे काय आलेत ते परत आपापल्या कामावर रुजू होतात, आपापल्या शहरात परत जातात, मुंबई पुणे कर्मभूमीकडे. त्यामुळं मग परत गावाकडे सन्नाटा होतो. परत बरीचशी जी घरं आता उघडी दिसतात ती परत बंद होतात आणि अशावेळी मग कसं प्राण्यांना वगैरे थोडंसं मुभा मिळते परत गावात एंट्री मारायला. त्यामुळं आता किती जरी आम्ही फिरलो, काय भटकलो, तरी प्राण्यांचं काही टेन्शन एवढं नसतं. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेत. बाहेर किती शांत आहे बघा. रातकिड्यांचा आवाज येतो आहे आणि हवा सुटले, मस्त थंडगार अशी हवा सुटले. आता दिवसभराचं जर म्हणाल ना तर भरपूर गरमी आहे. म्हणजे सकाळी 10 वाजता जे काय ऊन चालू होतं ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पण ते ऊन अक्षरशः झोंबत असतं. पण एकदा 6 वगैरे वाजले की मग थंडगार हवा असते. आता रात्री गावाला गरमी होत नाही आहे, गावाला एकदम थंडगार वातावरण आहे. असं जरी बसलात ना तरी हवेची झुलूक येते, ती पण थंड थंड आहे आणि वातावरण पण छान आहे. त्यामुळं हा एक गावाचा प्लस पॉईंट आहे आणि आमच्या गावाचं तरी जास्तच प्लस पॉईंट आहे. कारण इथे थंडीमध्ये तेवढी थंडी नसते आणि गरमीमध्ये गरमी पण नसते. थोडंसं मिडल वातावरण असतं. त्यामुळं मग मे महिन्यातसुद्धा आमच्या गावी एवढी गरमी होत नाही. आणि दिवसाचं काय, आता शेवटी कोकणात ऊन पण तेवढंच असतं, पाऊस पण तेवढाच असतो. तर ऊन भरपूर आहे, त्याला काय बोलत नाही मी. ऊन असल्यामुळं ऑब्वियसली आहे, जेव्हा तुम्ही चालता तर गरमी पण तेवढीच होते, डिहायड्रेशन पण तेवढंच होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा सांगतो आहे मी की एखादी टोपी घेऊन या, तेवढंच तुमच्या डोक्याला, अंगाला थोडं संरक्षण मिळेल. बाकी उन्हाचं म्हणाल तर ऊन भरपूर आहे, गरमी दिवसाची भरपूर आहे. घरात बसून काय वाटत नाही, झाडाखाली बसलेला असाल तरी काय वाटत नाही, पण जेव्हा चालतं किंवा उन्हात फिरता कुठे तेव्हा वाट लागते एकदम. म्हणजे भरपूरच ऊन आहे. यावर्षी मला वाटतं पाऊस पण भरपूर लवकर पडेल. गेल्या वर्षी 10 मेपासून पाऊस सुरूच झाला होता. यावर्षी मला वाटतं एप्रिलच्या एंडिंगलाच पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण जेवढं गरमी होते ना तेवढं लवकरात लवकर पाऊस पण येण्याची शक्यता असते. असं गावाकडचं वातावरण आहे. आता थोड्याच दिवसात आहे ना आपल्या घरीसुद्धा देव येतील आणि अवनी आणि मयुरी पण आता जेव्हा पालखी येणार आहे तेव्हा ते सुद्धा गावाला येणार आहेत आणि
बहिणी पण येणार आहेत दोघीजणी. मग त्या आल्या की कसं परत पूर्ण घर भरलेलं दिसेल आणि अजून मजा येईल. आज ॲक्च्युली जे मटण होतं ते मटण तर नाही ठेवता येणार, पण ते आली की मग काहीतरी कोंबडी वडेचं वगैरे तरी प्लॅन करूया. असं काहीतरी करू. सर्वजण जेव्हा घरात येतात तेव्हा कसं घर एकदम भरलेलं वाटतं. अवनीची ॲक्च्युली आता शाळा सुरू झाल्यामुळं एकत्र सगळ्या गोष्टीला येता येणार नाही. आता मध्ये जशी सुट्टी असेल तसं मॅनेज करून यावं लागणार आहे. आता एका दिवसाची सुट्टी नक्कीच होईल अवनीची, कारण आमची पालखी जी येईल ती सोमवारी येईल. त्यामुळे मग हे लोक शनिवारी येतील. शनिवार, रविवार, सोमवार असं. मग शनिवार रविवार तर सुट्टीच आहे आणि सोमवारी एक सुट्टी करावी लागेल. ठीक आहे, एखादी सुट्टी चालून जाते. आता काय नर्सरीलाच आहे. हळूहळू मग फर्स्टपासून जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा मग सुट्टीचे थोडे प्रॉब्लेम होतील. आता मी अंगणामध्ये उभा आहे आणि दिसतं आहे का पाठी पूर्ण उजेड आहे. ॲक्च्युली आपण लाईट्स अशा प्रकारेच लावलेत की सगळा उजेड होईल, कारण अवनी पण कधी गावी असते ना, त्यामुळे आजूबाजूला पूर्ण उजेड असेल तेवढं चांगलं आहे. उजेड असेल तर कसं आजूबाजूचा सगळा परिसर आपल्याला दिसतो. आणि मग जसं की हे सगळं बिबट्यांचं वगैरे बोलतो आहे त्याला केवढा फरक पडत नाही, कारण जर उजेड असेल तर शक्यतो प्राणी सहसा जवळ येत नाहीत. त्यामुळं मग अशा लाईट्सचा जो बंदोबस्त आहे तो आपण व्यवस्थितरित्या केलेला आहे. वरचं जरी मी काम केलं घराचं तरी वरच्या कामालासुद्धा वरती पूर्ण लाईटिंग वगैरे करणार आहे. म्हणजे कसं लाईट ऑन केली की सगळं आजूबाजूचा परिसर एकदम प्रकाशमय होईल. अशा पद्धतीचं आपल्याला सेटअप करायचं आहे. कारण गावाला कसं आहे, असं सणासुदीला याल तर काय प्रॉब्लेम नाहीच आहे, पण मधल्या दिवशी खूप प्रॉब्लेम आहेत. मधल्या दिवशी बिबट्यांचा जो काय प्रादुर्भाव आहे, बिबट्यांचं प्रमाण भरपूरच वाढलं. आता हे बिबटे कुणी सोडलेत की काय माहिती नाही, पण बरंच म्हणजे जसं की गावचा एखादा पाळीव प्राणी कसा असतो तसा बिबटे. संध्याकाळी काळोख झाला की जिथे मांजर आणि कुत्रे आहेत तिथे तर आवर्जून बिबटे असतात. वाटच बघत असतात की कधी वेळ मिळते. तर आपलं घर मिडलला आहे, म्हणजे आजूबाजूला पूर्ण घरं आहेत, पण कॉर्नरची घरं आहेत. जसे की सोन्या काकीचं घर वगैरे, जो गोधडी एरिया मी बोलतो, आपले सबस्क्रायबर जर जुने असतील त्यांना माहिती आहे. तो गोधडीचा भाग म्हणजे जंगलाचा कॉर्नर आहे, तो भाग झाला. त्याच्यानंतर आसतवाड्यातील काही घरं आहेत, देवलवाडीतील काही घरं आहेत, तिथे पुढची समोरची काही घरं आहेत. ते कसं एकदम कॉर्नरला असल्यामुळं तिकडे बिबट्या लगेच येतो आणि मग तिकडे मांजर कुत्रे तर राहतच नाहीत. आपल्या इथे एक मांजर येतं रात्रीचं, ते कोणाचं आहे ते काय माहिती नाही, पण कधी रात्रीचं येतं. लास्ट एक 5-6 व्हिडिओ पहिला मी एकदा दाखवलेलं की ज्या दिवशी सोन्या काकीचं मांजर नेलं त्या 2-3 दिवसानंतर मी व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये इथं ते हुंदीर पकडायला मांजर आलेलं रात्री. तर इथे म्हणजे एवढा बिबट्यांचं प्रमाण कमी आहे, पण गावामध्ये आजूबाजूला आहे. त्यामुळं मग आपण पण सावधानता बाळगली तर बरं आहे. असं नाही की कधी इकडे कोण येणार नाही. असो, चला म्हणजे रात्रीच्या सगळ्या बिबट्याच्या गोष्टी निघतात, कारण टायमिंगच असं आहे की बिबटे असतात यावेळेस. असो, या स्टोरी काय नवीन नाही आहेत. आता प्रत्येक गावामध्ये झालं आहे, कोकणात असं नाही, प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत. पण लकीली अजूनही आपण सेफ आहोत. अजूनही माणसांपर्यंत हा बिबट्या आमच्याकडे तरी संगमेश्वरमध्ये पोहोचलेला नाही आहे, त्यामुळे सर्वजण सेफ आहेत. असो, चला म्हणजे हा छान बेत असा झाला. मित्रमंडळी पण आता हळूहळू येते. पालखीला अजून सर्वजण येतील, मग गाव अजूनच भरेल. तर चला, आता आम्ही पण वाट बघतोय. अवनी, मयुरी बहिणी कधी येतात गावाला. त्या सर्व आल्या की कसं मग मस्त वाटेल. तर चला मंडळी, रात्र पण भरपूर झाले. आता थोडंसं एक्सपोर्ट झालेली फाईल अपलोडिंगला ठेवतो आणि मग झोपून जातो. सकाळला कशी व्हिडिओ अपलोड होईल, मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात आता थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.